सर्वांना या ठिकाणी जय आदिवासी. शिवजन्मभूमी बचाव, अदानी हटाव, अदानी हटाव या सह्याद्री बचाव उपोषणाच्या आंदोलनासाठी आमच्या मुरबाड तालुक्यामधून अनेक संघटनाचे पदाधिकारी, अनेक या ठिकाणी सभापती, उपसभापती, आमचे मेरदी ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग दराड असतील, सगळेच मोठ्या संख्येने मुरबाड तालुक्यातून या ठिकाणी आमचा आदिवासी समाज आज या ठिकाणी आदरणीय सूरज भाऊ जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. कालच आमचे आपण ज्याला आदिवासी वादळ बोलतो ते आदरणीय देवराम लांडे साहेब आमच्या बोरांडे गावाला आले. त्या ठिकाणी तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याशी भरपूर अशी चर्चा केली. 9 ऑगस्ट आदिवासी दिन साजरा झाला आणि त्या 9 ऑगस्ट आदिवासी दिनाच्या त्या प्रस्तावित भाषणामध्ये मी स्वतः मुरबाड तालुका अध्यक्ष रघुनाथ खाकर यांनी, तहसीलदार असतील, त्या ठिकाणचे आमदार किसन कतोरे असतील, त्या ठिकाणी उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे सुभाष पवार असतील, यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की संपूर्ण आमचा आदिवासी समाज हा जो काही अदानीचा जो काही वीज प्रकल्प होत आहे त्याला 100% या ठिकाणी आमच्या मुरबाड तालुक्यामधून विरोध आहे असं त्यांना सांगितलं आणि या ठिकाणी तो कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशा प्रकारची घोषणा सुद्धा मुरबाड तालुक्याच्या आदिवासी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे. काल त्यावेळी आमचे आदरणीय देवराम साहेब त्या ठिकाणी आले आणि देवराम लांडे साहेब आल्यानंतर आम्हाला खूप आधार आला, खूप बरं वाटलं. कारण त्या ठिकाणी लांडे साहेब हा मुरबाड तालुका किंवा या ठिकाणी जुन्नर तालुक्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रात त्याला आदिवासी वादळ म्हटलं जातंय. त्या ठिकाणी तहसीलदारला सुद्धा त्यांनी खडसावून सांगितलं की अशा प्रकारचा जो प्रकल्प होणार आहे तो कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. आम्ही संपूर्ण मुरबाड तालुक्याने सुद्धा त्याला ठणून असा विरोध केलेला आहे आणि आज या सूरज दादाला सलाम करावा. कारण या ठिकाणी त्यांनी जे 9 ऑगस्टला या ठिकाणी उपोषण पुकारलेलं आहे. खरोखरच की समाजातून आपल्या अशा प्रकारची माणसं पुढे आल्यानंतर समाज हा वाचल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी जसं सांगितलं की देवराम भाऊ असतील, आमचे दादा असतील, हे या ठिकाणी जरी राजकारणाने वेगळे असतील तरी समाजासाठी मात्र एकत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि समाजासाठी एकत्र आलंच पाहिजे तर आपला समाज वाचणार आहे. कारण या ठिकाणी आपण बघतो अदानीचा जो प्रकल्प होणार आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचा जल जंगल असेल, त्या ठिकाणी आपली जी काही संपत्ती आहे ती नष्ट होणार आहे आणि म्हणून ती कुठेतरी थांबली पाहिजे. या ठिकाणी त्यासाठी आदरणीय आमले साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरोखरच या ठिकाणी मुरबाड वरून आम्ही जे आलेले आहेत सगळे आमचे आदिवासी बांधव या ठिकाणी जो साहेब तुमचा 15 तारखेला जो काही रास्ता रोको आहे, 15 तारखेला जो रास्ता रोको आहे त्याला सुद्धा आमचा संपूर्ण समाजाचा या ठिकाणी मुरबाड तालुक्यामधून पाठिंबा असेल आणि भविष्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी जशी तुमची रणनीती असेल या ठिकाणी आंदोलनाची, उपोषणाची, त्यासाठी आमचा मुरबाड तालुका सदैव तुमच्या पाठीशी राहील. कारण या ठिकाणी तुम्ही जे काही या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत त्या नेतृत्वाला आमचा संपूर्ण मुरबाड तालुक्याकडून पाठिंबा असेल. आज आम्ही भरपूर संख्येने या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहोत की या ठिकाणी तुम्ही काल आमच्याकडे आलात आणि त्या ठिकाणी आम्हाला आधार दिला आणि या ठिकाणी नक्कीच आम्ही ठरवलं की या ठिकाणी उपोषणच्या ठिकाणी जाऊन आपण मुरबाड तालुक्यातील आदिवासींच्या ठिकाणी जाऊन जाहीर पाठिंबा दिला पाहिजे. म्हणून या ठिकाणी संपूर्ण संघटना असतील, आमच्या या ठिकाणी आमचे पदाधिकारी असतील, सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी सर्वांच्या वतीने जाहीर करतो आणि साहेब ज्याही वेळी या ठिकाणी गरज लागेल त्यावेळी नक्की आम्हाला या ठिकाणी सांगा. आमच्या मुरबाड तालुक्यातून हजारो आदिवासी बांधव आता उद्यापासून आम्ही साहेब काय ठरवलंय की पूर्ण गावामध्ये जेवढे बाधित गाव आहेत त्या सगळ्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी चर्चा करायची, त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांना जागृत करायचंय की हा प्रकल्प झाल्याच्या नंतर आपल्या आदिवासी समाजाला किती घातक ठरेल. यासाठी उद्या आम्ही पूर्ण जनजागृती पूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये जनजागृती त्या ठिकाणी चालू करणार आहोत आणि 15 तारखेला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रास्ता रोकोसाठी या ठिकाणी नक्कीच आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू असं तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि या ठिकाणी जास्त न बोलता की या ठिकाणी जो काही संघर्ष चालू केलेला आहे हा आदिवासींच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष कुठेही थांबता कामा नये. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा संघर्ष कदापि थांबणार नाही असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.